ओम शांती. आजची मुरली आहे 27/5/2025. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुमचे मुख आता स्वर्गाकडे आणि पाय नरकाकडे चाललेले आहे. आता तुम्ही ह्या पुराणी दुनियाला विसरून स्वर्ग लोकामध्ये जात आहे, याची तुम्हाला खुशी पाहिजे. बाबा सांगतात, आता मुलांनो, तुमचा बुद्धियोग ह्या नरकातून म्हणजे पुराण्या दुनियामधून आता काढून टाका. बाबा प्रश्न विचारतात मुलांना, सर्वात सूक्ष्म आणि श्रेष्ठ मंजिल कोणती आहे आणि त्याला पार कोण करणार आहे? तर बाबा उत्तर देतात, तुम्ही स्वर्गाकडे चालले की माया येते तुम्हाला नरकाकडे घेऊन जाते. परंतु बाबा सांगतात, तिचा पुरुषार्थ ती करत आहे. तुमचा पुरुषार्थ तुम्ही करून तुमचे हात बाबांच्या हातामध्ये द्या आणि नरकाला लाथ मारून आता तुम्ही स्वर्गाकडे तुमची वाटचाल करा. मायेचं कामच आहे आपलं मुख फेरणं. परंतु बाबा सांगतात, माया ही तुमची परीक्षा घेण्यासाठी एक पेपर बनवून पेपर हॉल मध्ये येत असते. तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. प्रयत्न असा करा, तुफान जरूर येतील, परंतु तुम्हाला त्या तुफानावरती मात मिळवायची आहे. हीच तुमची सूक्ष्म मंजिल आहे. बाबा म्हणतात, परंतु ही मंजिल पार करण्यासाठी मुलांना तुम्हाला नष्ट मोहा बनायला हवा आहे. यासाठी तुम्हाला ती अवस्था प्राप्त करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला हिंमत ठेवायची आहे. निश्चय आणि हिंमत जर ठेवली तरच तुम्ही ही मंजिल पार करू शकता. विकारी दुनियामध्ये राहून निर्विकारी पावन संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करा. आजच्या मुरलीचं गीत होतं, निर्बल से लढाई बलवान की. निर्बल माया आहे आणि बलवान आत्मा आहे. बाबा सांगतात, ही लढाई संगमयुगावरच होत असते. परंतु ह्या लढाईमध्ये माया हरते आणि आत्मा शक्तिशाली जिंकते. कारण आत्मा बरोबर परमात्मा स्वतः सर्व शक्तिवान असल्या कारणाने बाबा सांगतात, तुमची हार कधीही होणार नाही. जे मुलं समजदार आहेत ते समजतात स्वर्ग आणि नरक काय आहे, दुःखधाम काय आहे, सुखधाम काय आहे, रात्र काय आहे, दिवस काय आहे. बाबा सांगतात, मुलांना पवित्रता म्हणजे स्वर्ग आहे आणि अपवित्रता म्हणजे नरक आहे. जिथे पवित्रता आहे तिथे सफाई आहे, सच्चाई आहे, सत्यता आहे, सादगीपण आहे. आणि जिथे नरक आहे, अपवित्रता आहे, तिथे दुःख आहे, अशांती आहे, लबाडी आहे, चोरी आहे. ह्या सर्व प्रकारची गोष्टी ह्या नरकामध्ये तुम्हाला अनुभवतात. नरक म्हटलं की भांडण, तंटण, माझं तुझं, ह्या सर्व गोष्टी येत असतात. बाबा सांगतात की मुलांनो, पुराणी दुनियाचा अंत आता जवळ आलेला आहे आणि तुम्ही बाबांच्या समोर रोज येऊन पुराणी दुनियाचा वैराग्य कसा आणायचा, सतयुगामध्ये आपली बुद्धी कशी लावायची याचं ज्ञान ऐकत असता. आता बाबा सांगतात की मुलांनो, शरीराने समर्पण होण्याऐवजी तुम्ही बाबांवर बुद्धीने समर्पण व्हा. तुम्ही मुरली कधीही मिस करू नका. मुरली प्रती तुम्ही लापरवाही कधी होऊ नका. म्हणजे आळस करू नका, आनाकानी करू नका. बाबांना मुरलीच्या साठी तुम्ही कारण कधी सांगू नका. कारण हे शिक्षण, ही शिक्षा तुम्हाला जन्माजन्माची कमाई करून देत आहे. म्हणून मुरली कधीही मिस करू नका. बाबा म्हणतात की असं म्हणू नका, मी नाही शिकलो तर काय फरक पडणार आहे. नाही, बाबा सांगतात, तुम्ही अनन्य माझे मुलं आहात, भाग्यवान माझे मुलं आहात, तुम्ही माझे लाडके मुलं आहात. मी 5000 वर्षापूर्वीपासून तुम्हाला शोधत होतो, तर तुम्ही माझे सिखिलते बच्चे आहात. यासाठी तुम्ही कधीही ड्राम्यावरती भविष्य सोडू नका. मेहनतीशिवाय प्राप्ती नाहीये, पुरुषार्थाशिवाय फळ नाहीये. म्हणून तुम्ही पुरुषार्थाला महत्व द्या. स्वतःला परिवर्तन करून
जीवनाचे सोने करणारे, प्रयत्नशील, यशस्वी होणारे, स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन करणारे तुम्ही विश्व परिवर्तक आहात. बाबा सांगतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सफलता प्राप्त करायची असेल तर हे लक्ष ठेवा, मी स्वतः बदलेल तर माझ्यासाठी विश्व बदलेल, आणि जर मी बदललो तरच माझ्यासाठी परिवार बदलेल. एक परिवार बदलला तर विश्व बदलण्यासाठी काही वेळ लागणार नाही. तुम्ही स्वतःही अनुभव करा आणि दुसऱ्यांनाही हा अनुभव करून द्या. दुसऱ्यांच्या चुका काढण्याऐवजी बाबांबरोबर आपले कनेक्शन तुम्ही व्यवस्थित ठेवा. आपल्या आदी आणि अनादी स्वरूपाला समजून घ्या. अपवित्रताचा नाम निशान हा तुमच्याकडे कधीही नको. ब्रह्मा बाबांच्या समान शुद्ध आणि स्वच्छ तुमचे संस्कार बनवा, कारण संस्कारानेच संसार बदलत असतो. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, त्रिकालदर्शी बनून तुम्ही स्वतः मधले सर्व अवगुण नष्ट करा आणि बाबांच्या समान संपन्न आणि संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करा. ओम शांती.